आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी परत आली. स्वानंदी परत आली आणि तेही एकटी नाही बरं का. स्वानंदी इथे? हो. हॉस्टेलमध्ये स्वानंदी? हो हो. ती का आलीये आणि कशासाठी आलीये बरं? एकटी नाही आली म्हणजे आई बहीण? थांबा 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 मॅम, ब्रेकिंग न्यूज आहे. शिखा पटकन बोल. सांगते. स्वानंदी पोट फुगवून परत आलीये. ती प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट. हे मूल सुजितचं तर नाहीये ना? मॅम बिन तिहाई माँ ने तर बसली आहे हॉस्टेलमध्ये थोबाड लपवून. मॅम कळतंय का मॅम? त्यामुळे चला तुम्ही मला मदत करा, आपण दोघी मिळून तिला हॉस्टेलच्या बाहेर काढूया. डील? मॅम काय झालं? संचिता मॅडम अशा का निघून गेल्या? आपण जे करतोय त्याचे परिणाम आपल्यावरच तर नाही उलटणार ना? स्वानंदी अगं शांत हो, किती त्रास करून घेते स्वतःला. काय इज्जत राहिली जेसी माझी? सांग ना, काय इज्जत राहिली? पैसा नव्हता पण कष्टानं कमवत होते. सूप चांदीच्या ताटात येत नव्हतं पण कधी बी वाईट वाटून घेतलं नाही. जे नशिबात आलं त्यात समाधान वाटून घेत होते. पण आता तर माझी इज्जतच चव्हाट्यावर आलीये. जो तो माझ्याकडे बोट दाखवून बोलतोय. गावाकडून निघताना कुठं जावं, काय करावं, काही बी सुचत नव्हतं. तेव्हा मुंबई दिसली, हे हॉस्टेल दिसलं. वाटलेलं इथली माणसं शिकली सवरलेली असतात, गावाकडच्या लोकांसारखे त्यांचे विचार नसतात. हे वाळीत टाकणं, टोचून बोलणं, काठ्यानं मारणं असलं इथं काही बी नसल. पण तसं काहीच नाही आहे ग. यांच्या हातात पण काठे आहे. फरक फक्त एवढा आहे की गावकऱ्यांनी अंगावर पाठीवर काठ्या मारल्या आणि इथल्या माणसांच्या हातात. स्वानंदी माणसं इथून तिथून सारखीच असतात. शिकलेली माणसं समंजस असतील पण वृत्ती शिक्षणाने मिळत नाही ना ग. हे बघ स्वानंदी, तू ह्या सगळ्यांचा त्रास करून घेतलाच नाही पाहिजे. बोलणारे अगं बोलतील तुला, पण स्वानंदी तुला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. हे बघ, मला माहितीये मी हे सगळं बोलते ते सोपं आहे पण करणं कठीण आहे. बट यू हॅव टू बी स्ट्रॉंग स्वानंदी. या मुलींनी एकदा पण विचार केला नसेल का ग माझा? यांनी तर बघितलंय ना मला.
ती कधी कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, कधी पिक्चर नाही, कधी पार्ट्या नाही, दिवस रात्र फक्त काम काम काम. का? तर कर्ज फेडायचंय, माझ्या ताईडीचं लग्न करायचंय. हे सगळं बघितलंय ना यांनी. मग टोचून बोलताना यांनी एकदा पण विचार केला नसेल यांच्याकडनं काय अपेक्षा करायची म्हणा. 2-4 महिन्यात कधी माणूस करतो का? पण माझ्या गावाकडचे त्यांनी तर मला लहानपणापासून बघितलंय ना. मग आपली स्वानंदी असं काही करूच शकत नाही याची खात्री नसेल वाटली का त्यांना? ज्यांना मी आपल्या आईसारखं, मावशीसारखं, भावा बहिणीसारखं समजत होते, लहानपणी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळले, त्यांनीच तर समजून नाही घेतलं मला. या मुलींकडनं काय अपेक्षा करायची? या कसल्या घेत आहेत समजून मला? स्वानंदी तो शांत होतो, किती त्रास करून घेते स्वतःला. प्लीज एवढा त्रास नको करून घेऊस. आता माझं मला काही वाटच ना जेसी. त्रास माझ्या 5वीलाच पुजलाय असं झालंय. माझ्यामुळं तुला आणि वॉर्डन मॅडमला त्रास झालेला मला चालणार नाही. तुमचा आधार घ्यायला इथं आले होते, पण 4ही बाजूनी दोरी कापलेल्या होडीसारखं झालंय माझं. मला माहितीये इथून पुढचा प्रवास लई खडतर असणार आहे माझ्यासाठी, आणि हा प्रवास मला एकटीलाच गाठायचाय हे बी मला चांगल्याने माहितीये. तुम्हा दोघींचा बी आधार घेतला ना तर माझ्यामुळे तुम्ही दोघी संकटात याल. माझी चूक झाली. मी नव्हतं यायला पाहिजे इथे. सामान घ्यायला म्हणून आत आले. इथं आल्यावर कळलं की इथं तर माझं काही बी उरलं नाही. इथं माझं काहीच उरलं नाही. सगळं सामान सुमान घेऊन आपल्या माणसात गावाकडे गेले, पण त्याच आपल्या माणसांनी अंगावरच्या कपड्यावर मला हाकलून लावलं. खरंच माझं काही बी उरलं नाही ग. माझं असं इथं आपलं कोणी बी नाही. मी नाही राहणार जेसी इथे. मी नाही राहणार. स्वानंदी, स्वानंदी, म्हण्या काय तू दारू पितोयस ऑफिस मध्ये? म्हणे आजपर्यंत मीही ऑफिस मध्ये दारू नाही प्यायलोय. काय झालंय म्हण्या? ते पैंजण कोणाचं आहे म्हण्या? म्हण्या अजून काय हवंय रे तुला? मिळालं ना तुला ते जे हवं होतं ते मिळालं ना? दोघांच्या वाटा वेगळ्या, वाटा वेगळ्या. म्हण्या काय मिळालं मला? कसल्या वाटा? काय बोलतोयस तू? तू नशेत आहेस, तुला कळतंय का तू काय भरवतोयस ते? आणि इतकं काय झालंय की तू स्वतःचं भान हरवून बसलायस? काय झालंय म्हण्या? तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे. मुळात तुला देण्यासारखंच काय नाही उरलंय माझ्याकडे आता, कळतंय का? हे बघ, सॉरी, मगाशी रागात कदाचित जास्त बोलून गेलो असेल मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण तुला काय होतंय प्लीज सांग मला, प्लीज. काय नाही झालंय रे. पण काही नाही झालंय. तू दारू पितोयस आणि काही नाही. म्हणा लहानपणापासून आपण एकत्र आहोत. माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट मी तुला सांगितली आहे. प्यायलेली पहिली दारू,
ओढलेली पहिली सिगरेट, माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी, इव्हन स्वानंदीने माझं हार्ट ब्रेक केलं ते सुद्धा मी तुझ्याशी येऊन शेअर केलं, आणि तू मला सांगतोस काहीच नाही झालंय. म्हणे काय झालंय प्लीज मला सांग. तुला कोणी काही बोललंय का? मुलगी काही बोलली? डिच केलंय तुला कोणी? तुझा हार्ट ब्रेक झालाय का? काय झालंय म्हणे प्लीज सांग यार. तुला नाही कळणार सुजित, तुला कळणार नाही, मी सांगू शकणार नाही. प्लीज जा. ठीक आहे, ॲज यू विश. ठीक आहे. मॅडम 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 मॅडम, काय करताय? काय झालंय? सांगणार आहात का आता काय झालंय? काय झालंय? इथे माझ्या डोक्यावर बॉम्ब फुटून उद्ध्वस्त झालीये मी, आणि तू विचार काय झालंय म्हणून. रिलॅक्स मॅम, हे घ्या पाणी प्या आणि जरा शांत व्हा. अरविंद, स्वानंदी मुंबईत परत आली आणि शी इज प्रेग्नेंट. काय? हो. मला सुचत नाहीये आता, खरंच काही सुचत नाहीये. टेन्शन आलंय मला. अरविंद, सुजितचं नसेल नाही मूल? तो वेडा झालाय तिच्या प्रेमात. ती गावी गेल्यानंतर हा कसा वागत होता बघितलंस ना तू? तिच्या नादात साखर गावात जाऊन पोचला. बरं झालं आपण तो फेक कॉल करून त्याला इथे बोलावून घेतलं, नाहीतर तिच्या बहिणीच्या लग्नानंतर स्वानंदीला लग्नाची मागणी घालायला कमी केलं नसतं याने. मला खरंच सुचत नाही आता काय. आता तू सांग काय करायचंय ते. अरविंद. हा हा, काय विचारते मी? काय करायचंय आता आपण? काही झालं ना, काही झालं तरी स्वानंदी मुंबईत आहे हे सुजितला कळता कामा नाही. सगळ्यात आधी सुजितच्या मोबाईल मधून स्वानंदीला ब्लॉक करायला हवं, म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्टच होऊ शकणार नाही. आणि हे काम आजच्या आज झालं पाहिजे अरविंद, आजच्या आज. आणि स्वानंदीने त्या बाळाच्या बापाला गाठण्याआधी आपण तो बाप उभा करायला हवा. मला जे वाटलं तेच झालं बघ. मला नाही वाटत आता गावात कोणी आपल्याकडे कपडे शिवायला देईल. सगळे तर असे वागतायत जस काही आपल्याला वाळीतच टाकले त्यांनी. हे काय बॅग बिग भरून कुठे चाललीस? तुझीच वाट बघत होते, स्वानंदीला भेटायला जाते. तुला काहीच वाटत नाही का ग? आपल्यावर गावात तोंड लपवून जगण्याची वेळ कुणामुळे आली? स्वानंदीमुळेच ना. आणि तू अजूनही तिचाच विचार करते की हळू. काय करू सांग की. अगं मी आई आहे तिची, तू बहीण आहेस. तू तिच्यावर चिडू शकतेस, रुसू शकतेस, तिच्याशी असलेलं नातं बी तोडू शकतेस. पण मी अशा अवस्थेत तिला कशी सोडू? तिच्यावर ही अवस्था कोण दुसऱ्यानं नाही आणली, तिच्याच कर्मानं आली. तरी सुद्धा कशी आली, कुणामुळे आली हा समजा विचार करायची ही वेळ नाहीये. तुला राग येईल, पण तरी बी मला स्वानंदीला भेटायला गेलंच पाहिजे. आई मी तुला शेवटचं सांगते, जर का तू या उमराच्या बाहेर पाय टाकलास ना तर तुला एकच मुलगी असेल. आता तुला कुठली मुलगी निवडायची ते तुझं तू ठरव.
तुम्ही तयार राहा, आम्ही आलोच परत. घे ग. हा चल. शिखा ऐक ना, संचिता मॅडम आपल्याला मदत करत नसतील तर इथे राहायची गरज आहे का? हो ना, आपल्याला या भानगडी काय करायच्या आहेत? उगा सांगाशी आलं ना तर हॉस्टेल बिस्टेल सोडायला लागेल शिखा. अच्छा, झालं तितकं बस झालं यार. हो, आपण आज जाऊयात. ऐक आता, सरका. अरे तुम्ही थांबलाय काय? घोषणा द्या ना. कुमारी मातेचा धिक्कार असो. स्वानंदी. कुमारी मातेचा. कुमारी मातेचा. स्वानंदी. बस. मी 3 म्हणायच्या आत जे कोणी हॉस्टेलमध्ये जातील ते इथे राहतील. नाही तर या हॉस्टेलमध्ये तुमच्यासाठी जागा नाहीये. तुम्ही जाऊ शकता. एक शिखा, या हॉस्टेल शिवाय आमच्याकडे दुसरीकडे कुठेच राहण्याची जागा नाहीये. त्यामुळे काय करायचं तुझं तू बघ. हो, आता आम्ही नाही थांबणार इथं. चल. हे दोन. हे तुम्ही कुठे चाललायत? चुपचाप इथे थांबायचं, कळलं ना? आणि या बाईला काही घाबरायची गरज नाहीये. या वॉर्डन आहेत, मालक नाही, कळलं? त्यामुळे चुपचाप इथे थांबा. तीन. स्वानंदी, तू ऐकलं नाहीस? मी 3 म्हणाले. मॅडम, मी खरंच इथे बस. मला माहिती आहे सगळं तू का करतेस. मी आधी सुद्धा तुला सांगितलं होतं आणि आता परत सांगते, स्वानंदी इथेच राहणार. कुमारी मातेला हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही असा कुठलाही नियम या हॉस्टेलमध्ये नाहीये. त्यामुळे स्वानंदीला बाहेर काढण्याआधी तुला मला सामोरं जावे लागेल. अच्छा, वॉर्डन मॅडम, तुम्ही एक गोष्ट सारखी विसरताय, म्हणून आठवण करून देते की तुम्ही या हॉस्टेलच्या सर्वेसर्वा नाही आहात. या हॉस्टेलच्या मालकांना ही गोष्ट कळली की तुम्ही एका कुमारी मातेला इथे राहायची परवानगी देताय, तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. स्वानंदी, पटकन थोडंसं जेवून घे, तुला बरं वाटेल. जेसी, मला खरंच काही बी खायची इच्छा नाहीये. आणि तसंही सगळ्या मुली तिथे असणार. त्या मुलींकडे लक्ष द्यायची गरज नाहीये स्वानंदी. आता सध्या तुझी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. अगं, खरंच मला भूक नाहीये. होतं असं.
पांढरी पाल, अगं प्रेग्नन्सी मध्ये होतं असं. म्हणजे कधी कधी काही खावंसच वाटत नाही किंवा एखादा पदार्थ जास्त खावासा वाटतो. म्हणजे तुला माहिती माझ्या वहिनीचं पण असंच व्हायचं. हा हो ग. म्हणजे तिला ना दुधाचा वास सहनच व्हायचा नाही. ऐकतेस ना पांढरी पाल? पण माझा भाऊ आहे ना, तो तिला काही ना काहीतरी आयडिया करून ना दूध प्यायलाच लावायचा. पण स्वानंदीचं कसं ना, म्हणजे माझ्या वहिनीची गोष्ट वेगळी होती. तिच्या सोबत माझा दादा होता. तिचे मूड स्विंग सांभाळायला, तिचे खूप लाड करायला. पण या गावठीचं कसं होणार? स्वानंदीला तर माहीतच नाहीये की तिच्या बाळाचा बाप कोण. मग लाड कोण करणार ना गावठीचे, नाही का?